श्री गुरुदेव दत्त. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. पहाटे 4 वाजता आई अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. ते भगवान शिवांचे 11वे अवतार आहेत, जे भगवान रामाप्रती भक्ती दर्शविण्यासाठी आणि भगवान रामाचे कार्य पूर्ण करण्यासाठी वानर देवाच्या रूपात या पृथ्वीवर आले होते. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत. हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर आणि चांदीचे काम केले जाते. हनुमान जयंती हा हनुमानजींच्या विशेष पूजेचा दिवस आहे. हनुमान जयंतीपासून आणि दर मंगळवारी हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. या युगात हनुमानजींची पूजा केल्याने इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात असे मानले जाते. जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानावर भगवान रामाचे नाव लिहा. हनुमानजींना विशेष पान अर्पण करा. त्यात सर्व मऊ पदार्थ घाला, जसे की नारळ पावडर, गुलकंद, बदामाचे तुकडे. हनुमान जयंतीच्या दिवशी जर एखाद्याने स्वतःचे शुद्धीकरण केले आणि संध्याकाळी दक्षिणभिमुखी हनुमान मूर्तीसमोर हनुमानजींच्या चमत्कारिक मंत्राचे जाप केले तर ते खूप फलदायी ठरते. हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी मानसिक आजारी व्यक्तीची सेवा केल्याने तुमचा मानसिक ताण कायमचा दूर होईल. हनुमान जयंतीला देशी तुपापासून बनवलेल्या 5 पोळ्या अर्पण केल्याने शत्रूपासून मुक्तता मिळते. व्यवसाय वाढण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमानजींचे सिंदूर रंगाचा लंगोटा घाला. हनुमान जयंतीला मंदिराच्या छताला लाल झेंडा लावा आणि अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्तता मिळवा. गती आणि शक्ती वाढवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, रामायण, रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जा आणि बजरंगबलीचा कोणताही साधा मंत्र किंवा हनुमान चालीसाचा 11 वेळा पाठ करा. हनुमानजींना गुलाबाची माळ अर्पण करा. हनुमानजींना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. हनुमान मंदिरात 1 मोहरीच्या तेलाचा आणि 1 शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हनुमानजींचे पठण करा. या दिवशी एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानजींना पान अर्पण करावे. दुसऱ्या इमर्जन्सीच्या अर्पणाने संकटे मोचन देखील खूप खुश आहे. गरिबी दूर करण्यासाठी दर मंगळवारी हरभरा आणि चिरोंजीचा नैवेद्य दाखवा. सौभाग्य आणि पुत्रप्राप्तीसाठी सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी गूळ आणि हरभरा अर्पण करा. आनंद वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला ओम हनुमते नमः चा जाप करा. शौर्य वाढवण्यासाठी हनुमानजींना गद्यावर सिंदूर आणि गायीचे तूप लावा. तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जाईचे फूल अर्पण करा. धनप्राप्तीसाठी गूळ, हरभरा अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींना शेंदूर, नारळ आणि लाडू अर्पण करा. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबतीत यश मिळवण्यासाठी दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पाठ करा. आनंद वाढवण्यासाठी आणि कोर्ट केसेस मिटवण्यासाठी तेल दान करा. रखडलेल्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सिंदूरने रामाचे नाव लिहा. लिहिलेल्या पिंपळाच्या पानाची माळ अर्पण करा. मंत्राचा उच्चार करा आणि गरीब मुलांना तांदळाची खीर देऊन ती वाटून द्या. हनुमान जयंतीच्या शुभ प्रसंगी हनुमानजींना
लाल डाळ अर्पण करा आणि माशांना खाऊ घाला. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही सुंदरकांडचे पठण करावे आणि नंतर हनुमानजींना गोड भाकरी अर्पण कराव्यात आणि मुंग्यांना खाऊ घालाव्यात. घराबाहेर पडण्यापूर्वी हा हनुमान मंत्र जाप करा. शत्रू आणि भूत प्रेतांच्या अडथळ्यापासून मुक्तता मिळेल. हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांडाचे पठण करा आणि बजरंग बलीच्या मूर्तीसमोर 6 तुपाचे दिवे लावा. हे उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करते. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून काही समस्या येत असतील किंवा तुम्हाला काही भीती वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या बजरंग बाणाचे 21 वेळा पठण करा. जर तुम्ही जे काम बराच काळ करत असाल त्यात तुम्हाला फक्त अपयश मिळत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्यांना केशर लाडू अर्पण करा. या उपायाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागेल. बजरंग बलीला बुंदीचे लाडू खूप आवडतात. अशा परिस्थितीत हनुमानजींना पूजेमध्ये लाडूचा समावेश नक्कीच करा. पण लक्षात ठेवा की हनुमानजींच्या पूजेमध्ये चरणामृत अजिबात वापरू नये. महाबली हनुमान हे एक सनातन ब्रह्मचारी आहे आणि महान योगी आहेत. म्हणून त्यांची पूजा करताना कपड्यापासून ते विचारांपर्यंत प्रत्येक गोष्टीत पवित्रता ठेवा. ब्रह्मचर्य आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवा. हनुमानजी पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या कामुक गोष्टीवर चर्चा करू नये. हिलांनी हनुमानजींच्या पूजेदरम्यान त्यांच्या मूर्तीला किंवा मूर्तीला स्पर्श करू नये, कारण रामाचे भक्त हनुमान स्त्रियांना मातृरूप मानतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पायापुढे कोणतीही स्त्री झुकली तर त्यांना ते आवडत नाही. हनुमान जयंतीला बजरंग बलीची पूजा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये. तसेच या दिवशी चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नये. श्री गुरुदेव दत्त.